पती राकेशच्या व्यस्ततेमुळे संध्याच्या आयुष्यात आलेला एकटेपणा साहिलने अशा प्रकारे भरून काढला की ती त्याच्या प्रेमातच पडली. मग एके दिवशी तिने साहिलला फोनवर बोलताना ऐकलं. आणि आज रविवार आहे. दिवसभर पाऊस पडत होता. काही वेळापूर्वीच पाऊस थांबला होता, पण जोरदार वाऱ्याचा आवाज अजूनही ऐकू येत होता. ओल्या रस्त्यावर प्रकाश क्षीण वाटत होता. संध्या बंद खिडकीसमोर हरवलेल्या अवस्थेत उभी होती आणि काचेतून बाहेर पाहत साहिलचा विचार करत होती. अशा या हवेत तो कुठे गेला आहे हे माहीत नाही. खूप शांत मनमोहक वातावरण होतं. ऋतूत एक ताजेपणा तर होताच, पण ऋतूचं सगळं सौंदर्य, आजूबाजूचे सगळे रंग हृदयाच्या ऋतूशी बांधले गेलेले असतात आणि त्यावेळी संध्याच्या मनाचा ऋतू चांगला नव्हता. कधी राकेश टीव्हीवर गाणी ऐकत होता तर कधी बातम्या. तो रिलॅक्स मूडमध्ये होता. सुट्टी होती. तिला खात्री होती. त्याने हाक मारली, संध्या, तेथे एकटीच उभी राहून काय विचार करत आहेस? काही नाही, फक्त बाहेर बघते, बरं वाटते. ईशू आणि अर्चू किती दिवस येणार आहेत ग? बस, ते येणार आहेत. मी त्यांच्यासाठी काहीतरी बनवते, संध्या म्हणाली आणि स्वयंपाकघरात निघून गेली. संध्या मुद्दामच स्वयंपाकघरात निघून आली होती. राक्षसाचा सामना करण्यासाठी यावेळी तिच्यात हिंमत नव्हती. तिच्या डोळ्यात यावेळी फक्त साहिलची वाट पाहण्याची अस्वस्थता होती. संध्या आणि राकेशच्या लग्नाला 20 वर्ष झाली होती. ईशा आणि अर्चिता ह्या 2 तरुण मुली त्यांच्या अभ्यासात आणि मित्रमैत्रिणींमध्ये व्यस्त असताना संध्याला तिच्या आयुष्यात पोकळी जाणवू लागली होती. राकेशशी ती तिच्या एकटेपणाची चर्चा करायची. राकेश, तू पण खूप बिझी राहायला लागला आहेस. मुलीही बिझी आहेत. आजकाल माझं मन कुठेच लागत नाही. शरीर सगळी कर्तव्य पार पाडत राहतं, पण एक विचित्र अस्वस्थता वाटते. ओसाड मन भरून येतं. काय करू रे मी? राकेश स्पष्ट करतो, मला तुझा मुद्दा समजला, पण माझ्या पदासोबतच जबाबदाऱ्याही वाढत आहेत. कोणत्याही छंदात तू तुझं मन गुंतव. पण संध्या म्हणाली, मला खूप एकटं वाटतंय. कोणीतरी माझं ऐकावं, माझ्यासोबत थोडा वेळ घालवावा असं वाटतं. तुम्ही तिघेही तुमच्याच विश्वात हरवून बसलेले असता. संध्या, ह्यात एकटेपणा कसला? ते तुझ्या हातात आहे. तुला पाहिजे ते तू कर. एकटेपणा पाहिला तर तो तेथे नसतोच. आजकाल फरक एवढा आहे की काही म्हातारे झाल्यावर एकटे पडतात तर काही थोड्या लवकर. जर हे सत्य मनापासून स्वीकारले तर काहीच अडचण येणार नाही. आणि हो, तुला तर वाचनाची आणि लेखनाची खूप आवड होती. कॉलेजमध्ये असतानाही तू लिहायचीस. आता वेळ मिळाला आहे तर काहीतरी लिहायला सुरुवात कर. पण संध्याला तिच्या एकाकीपणातून इतक्या सहजतेने मुक्त होणं अवघड वाटलं. दरम्यान राकेशने आपल्या प्रिय मित्राचा भाऊ साहिल, जो रुरकीवरून MBA करण्यासाठी दिल्लीला आला होता, त्याला घरी येण्यास सांगितलं आणि साहिलला भेटल्यावर संध्या फुलली. वसतिगृहात राहण्याची व्यवस्था होऊ शकली नाही तेव्हा किरण राकेशला फोनवर म्हणाला, मित्रा, त्याला जवळच कुठेतरी एक खोली घे. घरातल्या सगळ्यांची काळजी कमी होईल. राकेशच्या सुंदर घरात पहिल्या मजल्यावर 2 खोल्या होत्या. एक खोली ईशा आणि अर्चिताची स्टडी रूम होती. दुसरी एक प्रकारची गेस्ट रूम होती. सर्वजण खाली राहत होते. काहीच समजत नसताना राकेशने संध्याशी चर्चा केली. साहिलला वरची खोली का देत नाही? तो एकटा आहे. दिवसभर कॉलेजमध्येच राहणार आहे. संध्याला काहीच आक्षेप नव्हता. तेव्हा राकेशने किरणला त्याची कल्पना सांगितली आणि म्हणाला, घरची गोष्ट आहे. तो इथे जेवण करेल, तो इथे आरामात राहील. किरणने कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हणाला, ठीक आहे, त्याला पेईंग गेस्ट म्हणून ठेवा. राकेश हसला. काय बोलतोयस? तुझा भाऊ माझ्या भावासारखाच.
साहिल त्याची बॅग घेऊन आला. त्याच्या प्रसन्न स्वभावामुळे तो पटकन सर्वांमध्ये मिसळून गेला. तो आपल्या बोलण्याने संध्याला इतकं हसवायचा की ती पुन्हा जिवंत झाली. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे संध्याने कमनीय बांधा राखला होता. साहिल तिला म्हणायचा की कोण म्हणेल तुम्ही ईशा आणि अर्चिताची आई आहात, त्यांच्या मोठ्या बहिणीसारख्याच दिसता तुम्ही. साहिल संध्याने बनवलेल्या जेवणाची, तिच्या स्वभावाची, तिच्या सौंदर्याची प्रशंसा करायचा आणि वयाच्या 40व्या वर्षी एका तरुणाकडून तिची स्तुती ऐकून संध्याला नवा उत्साह वाटायचा. अनेक दिवसांपासून राकेश त्याच्या पदाच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होता. आता तर तो फक्त नाश्त्याच्या वेळेस संध्याला भेटे. तेव्हाही त्याचं लक्ष